जय शिवराय मित्रांनो. मी सचिन गाडियावकर. मित्रांनो, आम्ही आज माळात चाललो. माळार मी, पप्पा, नंदूदादा आणि पाठून कांतोदादा येणार होतो. तर आम्ही सगळ्यांनी अ, पाण्याची बॉटल वगैरे, परत कोयते, पारय, तसंच ट्रिसॉ असं सगळं घेऊन आम्ही माळात चाललो. माळार ह्यासाठी चाललो की आमच्या कुंपणाची जरा साफसफाई करूची होती. त्याका डिमार्केशन जरा करूचा होता व्यवस्थित एकदम. आणि ठोंबे वगैरे पुरूचे होते. अ, अशी सगळी कामं करूची होती. तर एकच दिवस होतो आमच्या हातात ह्यो. असा एकच दिवस असा ह्यो. कारण नंतर दुसरी कामं योजलेली असत. तर आज माळावर एका दिवसासाठीच आम्ही चाललो. तर बघा, पाठोपाठ आमची ढोरा पण येतात वाडीतल्यांची. तर ती जरा भुचकी होती, वाट बघत होती की आम्ही पुढे कधी जातो. तर अशा प्रकारे आम्ही सुद्धा चिखलातून वाट काढत काढत चाललो. अ, ह्या पावसात म्हणजे प्रत्येक पावसातच हे असं माळा रानावर जरा चिखल वगैरेच असतात, कारण प्रॉपर रस्तो नाही त्यामुळे. तर ही वाट आमची रोजचीच असा काय वेगळा वाटत नाही की इथून जाऊ येऊसाठी. घराप्रमाणेच आमचं थंय वाडं पण. असं घरच आमचं सेकंड होम म्हटलं असतं चालत आमचं वाढ होतो. तर अशा प्रकारे ह्या झाड जगदोडीचा जगदोडी ना, जगदोडी. आणि ह्या तोडला जरी आहे आणि दुसरीकडे लावला तरी जगता ह्या झाड जगीव थांबवा हो. आणि ह्या औषधी या बैल वगैरे कुंडेले वगैरे असो काय जो प्रकार होता कोकणात आपल्या बैलांच्या बाबतीत, त्याची एका साल काढून रस वगैरे काढून त्या बैलाक औषध म्हणून दिला जाता ह्या झाडाचा. ह्या बघा, तर आता ह्या आमच्या कुंपणाचा, तर त्या तोडून आम्ही वैक वापरतो. आमचं नंदूदादा सांगता की हय रायडिंडो हा तो दाखवता. खयचो रायडिंडो खयचो गेलो तोडलेले आता गेलो शा काय टाकलो. एवढा बारीक झाड आहे सुईसारख्या. औषधी या सत्यनारायणचे प्रसाद या तांदूळाच्या पाण्यात द्यायला. ओके. हे बघा, नंदूदादा काय सांगता बघा. पूर्वी सत्यनारायणचा प्रसाद या पत्रावळी लावतात. ओके, पत्रावळी बनवायची याच्यापासून, पत्रावळी आणि या चांदोड्याच्या पाण्यातून द्यायचे. चांदोडो आणि सत्यनारायणचे हा प्रसाद. मित्रांनो, भुलभुले असा आहे. हे बघा, आणि हय मी निश शोधतोय असं ते सगळे असं घ्यायचो. भाऊ बघा,